महाराष्ट्र भूषण तीर्थस्वरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने जव्हार शहरात भव्य वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबवण्यात आले। या अभियानाचा उद्देश पर्यावरण रक्षण, निसर्ग संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपणे असा होता। हनुमान पॉइंट, जयसागर डॅम परिसरात पेरू, पिंपळ, वड, काजू, आवळा, चिंच, बहावा, बेहडा, मोह, कडुलिंब, अर्जुन, बांबू, सावर अशा औषधी फलोत्पादक व सावली देणाऱ्या 750 झाडांची लागवड करण्यात आली। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जव्हारचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक, ज्योती भोये अध्यक्ष भाजपा महिला आघाडी, सचिन सटानेकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, विठ्ठल तेतले शहराध्यक्ष भाजपा, तर राजू अंबिरे ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रमोद मवळे पत्रकार तसेच या प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक व सदस्य, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि पोलीस अधिकारी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला। या वृक्ष लागवडीसाठी आवश्यक साहित्य व नियोजनाची पूर्वतयारी करून हा उपक्रम प्रभावीपणे पार पाडण्यात आला। झाडे लावणे हे पहिले पाऊल आहे, पण ज्यांचे जतन आणि संगोपन हेच खरे कार्य आहे। हे अभियान नानासाहेब धर्माधिकारी यांच्या हरित विचारांचे प्रतिबिंब असल्याचं उपस्थित मार्गदर्शकांनी यावेळी सांगितले। याआधी प्रतिष्ठानने सनसेट पॉइंट, हनुमान पॉइंट, जयसागर डॅम परिसरात यशस्वी वृक्ष लागवड करून त्या झाडांचे नियमित संगोपन केले। त्यामुळे या परिसरात हिरवळ वाढून निसर्ग सौंदर्य अधिक खुलले असून पर्यटकांकडून समाधान व्यक्त होत आहे। अशा उपक्रमांद्वारे पर्यावरणपूरक मूल्यांचा प्रसार होतो आणि निसर्ग संवर्धनाची सकारात्मक चळवळ उभी राहते। द पोलीस न्यूज, मनोज कांबडी, जव्हार।